एवढंच सांगतात की रस्ते गटर चॅनल अजून आपले कोल्हापूर हे विकास कामाकडे गेलेलेच नाही. रस्ते चॅनल आणि गटर्स एवढ्यावरच अवलंबून आहे. जेव्हा महायुती सरकार येईल तेव्हा ह्या कामाला म्हणजे विकास कामाला स्मार्ट सिटी कोल्हापूर व्हायला म्हणजे मार्गदर्शन व्हायला आणि गती यायला महायुती सरकारला म्हणजे चूल आणि मोल एवढ्यासाठी ती मर्यादित न राहता बाहेर स्वतःच्या पायावर उभारून सक्षम व्हायसाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईन. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अर्चना उत्तम कोराणे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी आपलं आमच्या केके न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. प्रचारादरम्यान आपलं प्रभागामध्ये फिरणं होतंय, नेमका कसा प्रतिसाद लाभतोय काय सांगाल? प्रचंड प्रतिसाद लाभतोय. लेडीज सगळ्या माझ्या संगट आहेत. पहिलं लाडक्या बहिणी माझ्या संगट आहेत, माझ्या कुटुंबातील माझ्या संगट आहेत. पूर्ण प्रतिसाद चांगला लाभलेला आहे. तुमचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात ओळखलं जातं. नेमकी काय काय लोकोपयोगी विकास कामं तुम्ही आजपर्यंत केली आहेत काय सांगाल? बबनराव कोराणे हे साहेब माझे राजकीय कारणात होते. त्यांचा सिंहाचा वाटा हाच विजयामध्ये असणार. त्यांनी भरपूर काम केले. तसेच साहेबांनी उत्तम कोराणे माझे पती उत्तम कोराणे साहेब त्यांनी आत्तापर्यंत आमदार खासदार फंडातून वाशीनाका ते देवकर पाणंद, परत मरगाई गल्ली ते वाशीनाका असा रस्ता धरलेला आहे. परत चॅनल मरगाई गल्लीमध्ये हराळी गल्लीमध्ये चॅनल आणि लाईट्स, परत गटर्स आणि स्ट्रीट लाईट्स हे पण भरपूर प्रमाणात म्हणजे आमदार खासदार फंडातून आणून भरपूर कामं केलेली. प्रचारादरम्यान आपल्याला आता मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल याबद्दल? म्हणजे कसं साहेबांचं समाजकार्य हे ते अतिशय चांगलं आहे. त्यामुळे सगळ्या लेडीज मला बहिणी म्हणूनच, बंधू भगिनी म्हणून मानून माझ्या संगट आहे. कारण की साहेब कधी पण अडीनडी असू दे, कुठलेही काम असू दे, सामाजिक असू दे, नाहीतर लोकशाहीतले कुठलेही घरगुती काम असू दे, साहेब त्याला पहिल्यांदा प्राधान्य देतात. जे कोण आले त्यांच्यासाठी एकसारखं पाठपुरावा करून काम करतात. त्यामुळे सगळ्या लेडीजांचा म्हणजे सगळ्या बंधू भगिनींचा आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद आहे. प्रचारादरम्यान आपलं रोज फिरणं होतोय, जोरदार प्रचार सुरू आहे. नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जात आहे? आता मी पूर्ण भाग फिरला तेव्हा मला एवढंच सांगतात की रस्ते गटर्स चॅनल अजून आपले कोल्हापूर हे विकास कामाकडे गेलेलेच नाही. रस्ते चॅनल आणि गटर्स एवढ्यावरच अवलंबून आहे. त्यासाठी म्हणजे काहीतरी निधी आपल्या आमदार खासदार फंडातून आणून करण्याचे हे माझे पहिले कामाला प्राधान्य असणार. अजून विकास काम तर दूर, कोल्हापूर स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे, खरं ती झालेली नाही. जेणेकरून आपल्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळं आता कसं केंद्रात आणि राज्यात महायुती आहे, त्यामुळे केंद्रात आपल्याला निधी उपलब्ध करून यायला बजेट आणि निधी यायला महायुतीच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी म्हणजे कामाच्या मार्गदर्शनानं ते मार्गदर्शनानं त्या माझ्यापर्यंत लेडीज सगळ्या म्हणजे कामं कोणती करायची, गटर्स चॅनल्स रस्ते कचरा उठाव हेच काम अजून लेडीजांची समस्या आहे. पुढं विकास कामाला अजून आपण गेलेलोच नाही. रस्ते गटर चॅनल पर्यंतच राहिलेलो आहे. जेव्हा महायुती सरकार येईल तेव्हा ह्या कामाला म्हणजे विकास कामाला स्मार्ट सिटी कोल्हापूर व्हायला म्हणजे मार्गदर्शन व्हायला आणि गती यायला महायुती सरकार लागणार. महिलांना म्हणजे जसं कामांसाठी गरज आहे, रोजगार पाहिजे. आता घरी बसून असं नात नाही तर बाहेर असं रोजगार संधी त्यांना उपलब्ध करून द्यायसाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईन. नक्कीच. नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय विशेष उपक्रम काय राबवणार आहात? विशेष उपक्रम म्हणजे योजना आपलं काय म्हणजे शिलाई मशीन असू दे, शिलाई मशीन मधनं त्यांना काय तर रोजगार ते आपलं म्हणजे द्यायचा एक प्रयोग आहे. म्हणजे जेणेकरून घरी बसून एकेकांना कसं बाहेर पडता येत नाही, ज्या लेडीजांना बाहेर पडता येत त्यांना रोजगार हे घरातून शिलाई मशीन. माझ्या प्रभागातील स्त्रियांसाठी मी म्हणजे लघुउद्योग म्हणजे चूल आणि मोल एवढ्यासाठी ती मर्यादित न राहता बाहेर स्वतःच्या पायावर उभारून सक्षम व्हायसाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईन.
यासाठी कोणकोणते उपक्रम राबवणार तुम्ही? उपक्रम म्हणजे कसं, बचत गट असतील, त्यातनं काहीतरी लघु उद्योग असतील, छोटे मोठे काय म्हणजे छोटे मोठे लघु उद्योग असतील, त्यातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मी प्राधान्य देईन. नक्कीच. बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भाजप पक्षाला लोक पसंती देत आहेत, मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. काय वाटतं याबद्दल? राज्यात आणि केंद्रात सत्ता महायुतीचीच आहे. तसं कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या नगरपालिकेवर जर महायुती आली तर सगळे विकास कामाला गती मिळेल. आपल्या प्रभागातील अशा प्रमुख आणि गंभीर समस्या काय आहेत, ज्या तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर प्रथम सोडवाल? रस्ते आणि गटर्स चॅनल शिवाय बाकीचे काहीच बोलत नाही. कचरा उठा असेल, परत लेडीजांसाठी सुलभ शौचालय असेल, परत फ्रिंगाई हॉस्पिटल एक माझ्या भागात प्रभाग क्रमांक 10 मध्ये येतोय, त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. त्यात म्हणजे सर्व मोठमोठे मशिनरी आणून, म्हणजे आंबेडकर साहेब असतील आरोग्यमंत्री, नाही तर मुश्रीफ साहेब, त्यांच्या बजेटमधून मी फ्रिंगाई हॉस्पिटलला पहिल्यांदा म्हणजे 10 बेडचा म्हणजे 15 असेल दे, नाही तर 10. आमच्या इथं पूर्ण मागासवर्गीय भाग आहे, त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा काम करायचं प्राधान्य देणार. रस्ते, पाणी, गटर, ड्रेनेज या व्यतिरिक्त काय नवसंकल्पना तुमच्या मनामध्ये आहेत विकासाच्या अनुषंगानं? आता महिला तसं बघायला गेलं तर सक्षम झालेलेच आहेत. त्यांना म्हणजे भजनासाठी हॉल, क्रीडा म्हणजे स्वतःसाठी व्यायामसाठी जिम्स, असं योगा करायसाठी म्हणजे हॉल, असं मागण्या भरपूर आहेत. त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. हॉल असू दे किंवा छोटं मोठं काय पण, म्हणजे हॉल म्हणा, जिम, भजन, बायकांना योगा करायचा असला तर जिमसाठी, त्या सुद्धा मागण्या माझ्याकडनं होत आहेत. मी म्हणले म्हणजे होतात, त्यासाठी मी एक प्राधान्य देईन. तरुणांसाठी काय नवोपक्रम राबवाल? तरुणांसाठी आपल्या कोल्हापुरातून मुंबई पुण्यात सारख्या ठिकाणी रोज म्हणजे शिकलेल्या मुलांना जायला लागते. त्या आपल्या इथं IT हब होईल आणि त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता आपल्या इथंच राहतील, ह्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. नक्कीच. तुम्ही माजी नगरसेविका आहात, कोल्हापूर महानगरपालिकेला स्थायी समितीवर सदस्य म्हणून तुम्ही काम केलं आहात. त्या कामाचा कशा प्रकारे या निवडणुकीत तुम्हाला फायदा होणार? ते साहेब, माझे पती उत्तमराव कोराणे हे कायम कामासाठी सक्रिय असतात, गोरगरीब जनतेसाठी कायम अग्रेसर असतात. त्यामुळं जनतेचा प्रतिसाद हा आम्हाला पहिल्यापासूनच आहे. साहेबांचं काम हे एका शब्दावर म्हणजे होतंय आणि करतात पण साहेब पाठलाग करून. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद आम्हाला उत्तम प्रकारे आहे. या निवडणुकीत जनतेनं तुम्हालाच का निवडून द्यायचं? तसं बघितलं तर आमच्या घराण्यातील राजकीय बघितलं तर आमचे सासरे म्हणजे श्री बबनराव कृष्णात कोराणे हे राजकीय घराण्यातले आहेत. त्यामुळे हा मी वसा घेऊन पुढे चाललेलो आहे. त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे कायम राहणार. आगामी काळात कशा प्रकारे जनतेची सेवा करण्यासाठी सक्रिय राहणार आहात? मी माझे सासरे श्री बबनराव कोराणे यांचा वारसा घेऊन, आणि मी माझी नगरसेविका होतीच, ह्या बळावर मी आता इलेक्शन लढवते. त्याच्या राजकीय वारसावरच मी पुढं असे सामाजिक आणि राजकीय काम म्हणजे करत राहीन गोरगरीब जनतेसाठी, जेणेकरून जे आम्हाला हक्कानं सांगायला येतात की आज हे आहे काम, ते काम आहे, ते त्यासाठी असाच मी वारसा पुढं चालू ठेवीन. आणि त्या पहिल्यांदा म्हणजे लोकांच्या गोरगरीब जनतेसाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईन. नक्कीच. प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना काय संदेश द्याल? की येत्याला 15 तारखेला मतदान आहे. कमळ ह्या चिन्हापुढे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच कळकळीची विनंती. धन्यवाद. तर आताच आपण संवाद साधला प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अर्चना उत्तम कोराणे यांच्याशी आपण संवाद साधला. शहराच्या विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील यात शंका नाही. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.